मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर S.G. खानापुरे. आपण एक लेक्चर सिरीज सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये भाग 3A बघितलेला आहे, ज्याच्यामध्ये OTSP क्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे काही महादेव कोळी आहेत, तर या महादेव कोळ्यांना सन 1921, 1933, 1936, 1942, 1950 या सगळ्या लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आलं होतं. आणि इंग्रज काळामध्ये सुद्धा ह्या महादेव कोळी किंवा कोळी महादेव या जमातीला सगळ्या प्रकारचे फॅसिलिटी मिळत होते. फक्त 1956 एरिया रिस्ट्रिक्शन लावण्यात आलं आणि त्यानंतर पुन्हा 1976 रिमूव्ह करण्यात आलं. आणि आज 1976च्या यादीप्रमाणे OTSP क्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यातील महादेव कोळी हे आरक्षणासाठी पात्र आहेत आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी पहिल्यांदा 3A बघा. भाग 3A बघून झाल्यानंतर हे भाग 3B बघा. तर मित्रांनो, भाग 3B मध्ये आपण बघणार आहे की OTSP क्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोळी महादेव किंवा डोंगर कोळी जमात अगदी प्राचीन काळापासून किंवा पौराणिक काळापासून हे अस्तित्वात आहे. किंवा असं आपण म्हणू शकतो की OTSP क्षेत्रामध्ये सध्या जी काही कोळी राहतात, तर ही कोळी म्हणजेच एकतर महादेव कोळी आहेत, नाहीतर मल्हार कोळी आहेत, नाहीतर ढोर कोळी आहेत. त्यापैकी आपण आज महादेव कोळ्यांचं वेगवेगळ्या भागातील, वेगवेगळ्या प्रांतातील किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यातील त्यांचं वास्तव्याबाबत, अस्तित्वाबाबत इंग्रज काळातली सगळी डॉक्युमेंट्स आपण बघू. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ही व्हिडिओ सिरीज अतिशय शॉर्ट मध्ये आपण करतोय. प्रत्येक भागातील फक्त 2-2च पुरावे ह्याच्यामध्ये घेतलेले आहे. नंतर आपण पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश, बेरार, कोकण हे सगळी विभागाचे कमीत कमी 8-10 व्हिडिओ बनवणार आहे. परंतु आता आंदोलन चालू आहे, इलेक्शन जवळ आलेलं आहे. आंदोलकांना एक बळ मिळावा, आपणच खरे महादेव कोळी आहोत, आपणच मूळ महादेव कोळी आहोत, याचा कॉन्फिडन्स प्रत्येकाच्या मध्ये वाढलं पाहिजे आणि त्यांच्या संघर्षाला ताकद मिळालं पाहिजे. यासाठी आपण शॉर्ट मध्ये प्रत्येक मुद्दे कव्हर करणार आहे. तर बघा, आरी एंथोवेन नावाच्या एका मानवशास्त्रज्ञाने, यांच्याबद्दल मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आरी एंथोवेन एक मानवशास्त्रज्ञ होते. मुंबई प्रांताचे सेन्सस डिपार्टमेंटचे ते एक प्रमुख होते, इन्चार्ज होते. ओके. आणि हे इंग्लंडचे होते. ओके. आणि त्याच्यानंतर की यांच्या आरी एंथोवेनच्या जो का संशोधन आहे अनुसूचित जाती जमातीबाबत, जे का संशोधन त्यांनी केलेलं आहे, त्या संशोधनाच्या आधारेच हे भारतामध्ये काय झालं की ह्या सगळे कायदे तयार झाले. यांच्याच पुस्तकाचा संदर्भ घेऊन भारतामध्ये कुणाला एसटी मध्ये टाकायचं, कुणाला ओबीसी मध्ये टाकायचं, कुणाला SBC मध्ये, आपलं SC मध्ये टाकायचं, हे सगळं जे ठरवलं गेलं हे आरी एंथोवेनच्या संदर्भ ग्रंथानुसार, संशोधनानुसार. ओके. तर हे आरी एंथोवेन काय म्हणतात बघा, की त्यांचं म्हणणं आहे की अ कोळी ऑफ द डेक्कन अँड कोकण हॅव द फॉलोइंग डिव्हिजन्स. ह्या पूर्वी डेक्कन म्हणून असायचं. डेक्कन म्हणजे कुठले कुठले जिल्हे यायचे? मुंबई प्रांतातील जवळपास सगळे जिल्हे, म्हणजे त्याच्यामध्ये सातारा आहे, सोलापूर आहे, पुणे, नाशिक, अहमदनगर, खानदेश, ओके, कोल्हापूर, हे सगळे जिल्हे हे डेक्कन प्रांतामध्ये यायचे.
आणि कोकण आपल्याला माहित आहे, कुलाबा, ठाणे वगैरे, रत्नागिरी हे कोकण. तर त्याने काय म्हटलेलं आहे, डेक्कन किंवा आणि कोकण ह्याच्यामध्ये राहणारी जी कोळी आहे, तर त्यांच्यामध्ये एवढी उपगट आहे. मग कुठले कुठले? आगरी, अहिर, भिल्ल, ढोर किंवा टोकरे, हा, त्याचबरोबर हे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. कबेर, मराठा, ओके, असा सोनकोळी, सूर्यवंशी कोळी, ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर त्यांनी काय सांगितलं बघा, की त्याने सांगितलेलं आहे की महादेव कोळी किंवा डोंगर कोळी किंवा राजकोळी. महादेव कोळ्यांनाच काही ठिकाणी डोंगर कोळी म्हणतात, काही ठिकाणी राजकोळी म्हणतात. त्याच्यानंतर मल्हार कोळी, मल्हार कोळ्यांनाच कुनम कोळी सुद्धा म्हटलं जातोय, चुंबळी कोळी सुद्धा म्हटलं जातं, किंवा पानभरी किंवा पानभरे, पानकोळी असे सुद्धा म्हटलं जातं. ओके. तर हे आर्ययंत्राचं बेसिक डाटा आहे. तर कोळ्यांच्या मध्ये एवढी उपगट आहे, ज्यापैकी ढोर कोळी किंवा टोकरे कोळी पण एक उपगट आहे कोळ्यांचा, महादेव कोळी किंवा डोंगर कोळी सुद्धा एक उपगट आहे कोळ्यांचा, आणि त्याचबरोबर मल्हार कोळी किंवा पानभरे कोळी सुद्धा हे कोळ्यांचाच उपगट आहे. आणि त्याचबरोबर इथं हे जे आहे सोनकोळी, सोनकोळी सुद्धा कोळ्यांचंच एक उपगट आहे, हे आर्ययंत्राने सांगितलेलं आहे. ओके. आणि त्याने खूप मोठं संशोधन याच्यामध्ये केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, इथं ट्रान्झिशन्स ऑफ बॉम्बे जिओग्राफिकल सोसायटी, एक मानववंशज जे शास्त्रज्ञांचं जी काही सोसायटी आहे, तर त्याने एक 1836 साली हे पुस्तक पब्लिश केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्याने काय म्हणलं बघा, त्याने म्हटलेलं आहे, इन द हिली ट्रॅक लाईंग बिटवीन मुसा साउथ वेस्ट ऑफ पुना अँड द हिल पोर्ट ऑफ त्रंबक, द सोर्स ऑफ गोदावरी रिव्हर, द इनहेबिटंट्स आर chiefly कोळीज and few are scattered over the district of Khandesh, Ahmednagar, Pune, Solapur, बरोबर, Solapur, along with the Balaghat on the western frontier of Hyderabad territory. म्हणजे याचा अर्थ काय? तर इन द हिली ट्रॅक लाईंग बिटवीन मुसा साऊथ वेस्ट ऑफ पुणे, म्हणजे पुण्याच्या बाजूला ज्या काही डोंगर आहेत, त्या डोंगर दऱ्याखोऱ्यामध्ये तिथून हिल पोर्ट ऑफ त्र्यंबक, म्हणजे नाशिक मधलं जे त्र्यंबकेश्वर आहे, ती डोंगर पर्यंत, म्हणजे तो सह्याद्री पट्टा तिथं, आणि प्लस गोदावरी नदीच्या काठेवरती ही जी काही राहतात ती कोळी राहतात. आणि कोळी ते ट्राईब राहतात, बरोबर, कोळी ट्राईब राहतात. आणि आणि त्याने काय म्हटलं बघ, फ्यू आर स्कॅटर्ड ओव्हर दी डिस्ट्रिक्ट ऑफ खानदेश. याच्यातलं म्हणजे पुण्याच्या डोंगराळ भागामध्ये, नाशिकच्या डोंगराळ भागामध्ये, म्हणजे सह्याद्री पट्ट्यावरती जी काय कोळी राहतात, तर त्या कोळ्यांच्या पैकीच फ्यू आर स्कॅटर्ड ओव्हर द डिस्ट्रिक्ट ऑफ खानदेश. ह्या कोळ्यांच्या पैकीच काही फॅमिली, काही लोक हे कुठे गेलेले आहेत, तर खानदेशमध्ये गेलेले आहेत. आणि ह्या कोळ्यांच्या पैकीच काही लोक अहमदनगरमध्ये गेलेले आहेत. तर ह्या कोळ्यांच्या पैकी काही पुण्यामध्ये, तर सोलापूरमध्ये, बालाघाट किंवा हैदराबाद टेरिटरी, म्हणजे निजाम प्रांत, म्हणजेच मराठवाडा आणि बेरार. लक्षात घ्या, पुणे ते त्र्यंबकेश्वरच्या डोंगराच्या आजूबाजू जी काही लोक राहतात ती कोळी आहेत, म्हणजेच ते ऍक्च्युली महादेव कोळी आहेत. आणि ही जी महादेव कोळी आहेत, ह्याच्यातलीच काही कुटुंब खानदेशमध्ये, अहमदनगरमध्ये, पुणे, सोलापूर आणि मराठवाडा आणि बेरार या भागामध्ये ती लोक पसरलेल्या. हैदराबाद म्हणजेच काय, मराठवाडा आणि बेरारचा भाग. ओके. म्हणजे याचा अर्थ असं झालं, पुणे मधले आणि नाशिक मधले जे स्वतःला ओरिजिनल महादेव कोळी समजतात, जे दऱ्याखोऱ्या डोंगरामध्ये राहतो आम्ही म्हणून सांगतात, तर हीच कोळी प्रत्यक्षात कोण आहे,
तर ही महादेव कोळी आहेत. बरोबर, ही कोळी प्रत्यक्षात महादेव कोळी आहेत. आणि त्याच्यातलीच काही कुटुंब हे खानदेशमध्ये गेलेले आहेत, काही कुटुंब अहमदनगरमध्ये, सोलापूरमध्ये, ओके, त्याच्यानंतर मराठवाडा आणि बेरार प्रांतामध्ये गेलेले आहे. म्हणजेच की पुणे आणि नाशिक मधलीच कोळी हे सगळीकडे पसरलेले आहेत. म्हणजेच हे सगळी एकच आहेत, एकच रक्त नात्यातले आहेत. ओके, म्हणजे याच्यामध्ये भेदभाव नाही. टीएसपी मधली कोळी, ओटीएसपी मधली कोळी असं भेदभाव नाही. सगळी कोळी एकच आहे. हा, काही फक्त जास्तीत जास्त लोकसंख्येने ही लोक नाशिकमध्ये, त्र्यंबकेश्वरमध्ये राहत असतील किंवा पुण्यामध्ये राहत असतील, परंतु कमी भागामध्ये, कमी प्रमाणामध्ये जरी राहत असले तरी हे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये राहतात, असं याच्यातनं सिद्ध होतो. ओके, त्याच्यानंतर बघा, हे 1879 ला हिंदू ट्राईब्स अँड कास्ट म्हणून एक पुस्तक लिहिण्यात आलेले आहे. हे सगळे मानवशास्त्रज्ञ आहेत, शेरिंग म्हणून. तर त्यांचं काय म्हणणं आहे बघा, दीज ट्राईब्स म्हणजे हे कुठले, महादेव कोळी, अहिर कोळी, मल्हार कोळी, राज कोळी वगैरे वगैरे, दीज ट्राईब्स आर वाईडली स्प्रेड ओव्हर दी बॉम्बे प्रेसिडेन्सी. ही जमाती आहेत, हे फार मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईच्या प्रांतामध्ये पसरलेल्या आहे. इन सम प्लेसेस सच ॲज गुजरात, हा, अथविशी काहीतरी आहे ते गुजरात मधला, नॉर्थ कोकण अँड टू दी साऊथ वेस्ट ऑफ पुणे, दे आर न्यूमरस. हे कुठं आहे, ते कोकणामध्ये जास्त आहेत, पुण्यामध्ये जास्त आहेत, गुजरातमध्ये आहेत. ओके, वाईल मेनी क्लान्स अँड फॅमिलीज आर फाउंड इन अहमदनगर. याच्यातलेच बरेचसे कुटुंब हे कुठं राहतात, अहमदनगर मध्ये राहतात. म्हणजे मधुकर पिचड म्हणा, कोणते किंवा आमदार किरण लहामटे म्हणा, हे जे अहमदनगर आहेत, ते अहमदनगरमध्ये सुद्धा हीच लोक राहतात. आणि प्लस सोलापूरमध्ये सुद्धा हीच लोक राहतात. आणि पुढे काय म्हटलं बघ, हैदराबाद टेरिटरी मध्ये सुद्धा हेच लोक राहतात. आणि पुढे त्यांनी नाशिकमध्ये हेच राहतात, म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतामध्ये. लक्षात घ्या, म्हणजे पुण्यातल्या सह्याद्री पट्ट्यामध्ये किंवा हे बाकी ज्याला आपण आदिवासी क्षेत्र म्हणतो, हिथं जी कोळी राहतात ना नाशिकमध्ये वगैरे, तर हेच कोळी अहमदनगरमध्ये राहतात, तेच कोळी सोलापूरमध्ये राहतात, तेच कोळी मराठवाडा आणि बेरारमध्ये राहतात. म्हणजे आपलं लक्षात आलं की टीएसपी मधली कोळी आणि ओटीएसपी मधली कोळी ह्याच्यात फरक नाही आहे, ते एकच कोळी आहे. ते फक्त काही लोक इथं राहतात, काही लोक तिथं राहतात. आणि ओटीएसपी मध्ये कसं आहे, लोकसंख्या जास्त आहे, परंतु ते डिस्पर्स्ड आहे. एका गावामध्ये कुठंतरी एखादा दुसरा घर आपल्याला बघायला मिळेल, अशा पद्धतीने हे डिस्पर्स्ड आहे. परंतु टीएसपी मध्ये मात्र काय झालं की एका गावामध्ये 50% जास्त ही लोक राहतात, म्हणून त्याला आपण टीएसपी एरिया म्हणतो. परंतु टीएसपी मधली कोळी आणि ओटीएसपी मधली कोळी ह्याच्यामध्ये अंतर काहीच नाही, हे सगळे एकच आहे. ओके, खानदेश मधली एकच आहे, मराठवाड्यातली एकच आहे, बेरार मधली एकच आहे, किंवा पश्चिम महाराष्ट्रातली कोळी सुद्धा एकच आहे. हे दोन डाटा आता बस झालं की दोन्ही कोळी एकच आहे हे दाखवण्यासाठी. आता मी मागच्या वेळी ही डाटा दाखवलं होतो, कोळी महादेव कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये दाखवण्यात आलेले आहे. तर हे अहमदनगर, जळगाव, बरोबर, त्याच्यानंतर धुळे, नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर, ग्रेटर बॉम्बे, कुलाबा, रत्नागिरी, ठाणे आणि कोल्हापूर, ह्या सगळ्या जिल्ह्यामध्ये 1936 ला बॅकवर्ड ट्राईब म्हणून हे कोळी महादेव दाखवलेले आहे. म्हणजे हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोळी महादेव आहेत म्हणून ते दाखवण्यात आलेले आहे. ओके, त्याच्यानंतर 1950 ला शेड्यूल ट्राईब म्हणून पुन्हा ह्या सगळ्या जिल्ह्यामध्ये दाखवण्यात आलेले आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोळी महादेव होते, आणि म्हणून तर त्यांना हिथं 1936 मध्ये पण दाखवण्यात आलेले, 1950 मध्ये पण दाखवण्यात आलेले आहे. ओके, मी मागच्या वेळी तुम्हाला सांगितलेले आहे, मानवशास्त्रज्ञ त्या त्या जिल्ह्यामध्ये जाऊन स्पॉट स्टडी केलेला आहे. म्हणजे प्रत्येक घराने त्याने भेटी दिलेल्या आहे,
प्रत्येक लोकांची त्यांनी मुलाखत घेतलेल्या आहे आणि त्याच्यातनं त्यांनी ती डाटा तयार केलेला आहे की बाबा अमुक अमुक जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारची कोळी राहतात, त्यांची लोकसंख्या किती आहे, त्यांची चालीरीती काय आहेत, त्यांना काय म्हटलं जातं, हे सगळं त्यांनी डाटा घरी घरोघरी जाऊन त्यांनी गोळा केलेला डाटा आहे. ओके, म्हणून तरी त्या लोकांनी ह्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये दाखवलेला आहे. आता तिथं बघा, हा एक 1891चा एक डाटा आहे. 1891 मध्ये काय झालं बघ, ही कोळी आहे. आता इथं कोळी खानदेशमध्ये नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा हे मुंबई प्रेसिडेन्सी आहे. बरोबर, मुंबई प्रेसिडेन्सी मधले हे सगळे जिल्हे आहेत. तर ह्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय काय त्यांनी केलं बघ, कोळी, फक्त कोळी की ज्याचं सब ट्राईब लिहिलेलं नाही, असे काही लोकसंख्या त्यांनी दाखवलेल्या आहे. पुन्हा इथे ह्याच्यामध्ये कोळी ढोर, कोळी महादेव, कोळी मल्हार, पांढवरी, राजकोळी, सोनकोळी वगैरे वगैरे असं लिहिलेलं त्यांनी. बरोबर, आता इथं आपण आज फक्त महादेव कोळेबद्दल बोलतो आणि म्हणून लक्षात घ्या, हिथं महादेव कोळे आहे, कोळी महादेव या ठिकाणी आहे. तर हिथं त्यांनी काय केलं व खानदेशमध्ये ठीक आहे, ह्या ठिकाणी 1891 ला नोंदी झालेली नाही. नाशिकमध्ये फक्त 310 नोंदी होते. त्याच्यानंतर अहमदनगरमध्ये 7,758 कोळी कोणाची कोळी महादेवची नोंदी होते. त्याच्यानंतर पुण्यामध्ये 31,000, कारण तिथं जास्त संख्या आहेच. पुण्यामध्ये, अहमदनगरमध्ये, नाशिकमध्ये, ठाणे आणि कुलाबा इथं जास्त संख्या आहे. त्यातल्या त्यात नाशिक, अहमदनगर, पुणे इथं भरपूर प्रमाणात आहे. आणि त्याचबरोबर इथं जर तुम्ही बघितलं सोलापूर आहे, तर हे सोलापूरमध्ये 15 कोळी महादेव दाखवण्यात आलेला आहे. हे बघा, 1891 ला सोलापूर जिल्ह्यामध्ये 15 कोळी महादेव दाखवण्यात आलेले आहे. म्हणजे याचा अर्थ सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा कोळी महादेव होते. बरोबर, 1800 शतकामध्ये होते. भले ते कमी असतील लोकसंख्येने किंवा त्या काळी कमी नोंदी झाले असतील, परंतु होते, ह्याला महत्व आहे. बरोबर. आणि दुसरं म्हणजे बघा, ही जी महादेव कोळी दाखवलेली आहे, हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये दाखवण्यात आलेले आहे. नाशिकमध्ये 310, सोलापूरमध्ये 15, पुण्यामध्ये एवढी वगैरे. परंतु इथं असं दाखवलेलं नाही, सोलापूर जिल्ह्यातली महादेव कोळी वेगळीच आहेत आणि नाशिक मधले वेगळेच आहेत किंवा अहमदनगर मधले वेगळेच आहेत. महादेव कोळी 1, महादेव कोळी 2 असं म्हणलेले नाही. एकच महादेव कोळी आहे ही आणि त्यांना सगळ्या जिल्ह्यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. हा, फक्त लोकसंख्या कमी जास्त आहे, परंतु महादेव कोळी एकच आहे. प्रत्येक जिल्ह्यातले महादेव कोळी एकच आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणून टीएसपी मधली महादेव कोळी, टीएसपी मधली महादेव कोळी असं वेगवेगळ्या कोळ्या नाही आहे, सगळी कोळी एकच आहेत. ओके, त्याच्यानंतर बघा, हा फार महत्वाचा डाटा आहे. ही फ्रँचाइज कमिशन म्हणून पूर्वी एक कमिशन इंग्रजांनी नेमले होते, हे सगळ्या जाती जमातींच्या बद्दल अभ्यास करण्यासाठी. हे वेगवेगळ्या जाती जमातींचा त्यांनी हिशोब दिलेला आहे. ऍक्च्युअली हिने 1912च्या दरम्यान जी काही जनगणना झालेल्या आहे त्याच्या आधारे त्यांनी हे सगळं काढलेलं आहे आणि प्लस त्यांचं स्वतःच एक संशोधन होता. बरोबर, ही फ्रँचाइज कमिटी आणि ह्याने रिपोर्ट सबमिट केलेले आहे 1918 ला. ओके, आणि डाटा त्यांनी कुठून घेतलेला आहे, 1912चा सेन्सस डिपार्टमेंटचा डाटा त्यांनी घेतलेला आहे, प्लस त्यांचं स्वतःचं संशोधन केलेलं आहे. तर इथं त्यांनी काय केलं बघ, इथं कोळी लिहिलेलं, कोळी. आणि इथं बॉम्बे सिटी, ठाणे, बरोबर, अहमदनगर, खानदेश ईस्ट, खानदेश वेस्ट, नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर, बेळगाम, विजापूर, धारवाड, बरोबर, इथं कुलाबा असं त्यांनी दाखवलेलं आहे. तर इथं बघा, बॉम्बे सिटीमध्ये त्यांनी इथं डॅश डॅश केलेलं आहे, म्हणजे इथं काहीच नाही. ठाण्यामध्ये सुद्धा त्यांनी डॅश डॅश केलेलं आहे. कुलाबामध्ये सुद्धा त्यांनी डॅश डॅश केलेलं आहे. ओके, इथं काही दाखवलेले नाही. आणि रत्नागिरीमध्ये पण, म्हणजे कोस्टल एरियामध्ये त्यांनी कोळी हे इथं दाखवलेले नाही असं दिसून येतोय. बरोबर, फक्त अहमदनगरमध्ये मात्र तुम्हाला सांगतो हे आकडे किती आहेत.
इथं मी व्यवस्थितपणे लिहून काढलेलं आहे. हे सगळे जे आकडे आहेत, तर आकडेवारी मी तुम्हाला सांगतो. हे बघा, ठाणेमध्ये 0 आहे, अहमदनगरमध्ये 96,000 आहे, नाशिकमध्ये 88, पुणे, कुलाबा, हे ठीक आहे, TSP एरिया आहेत आणि आपल्याला काही म्हणायचं नाही. ही संख्या भरपूर आहे, आम्ही मान्य करतो, लोक तिकडे भरपूर आहेत. ओके. पण ही सुद्धा तुम्हाला दुर्लक्षित करून चालणार नाही. याच्यामध्ये काय झालं बघा, ह्याच्यामध्ये खानदेश ईस्ट आहे. खानदेश ईस्ट म्हणजे मला वाटतं जळगाव आहे. तर जळगाव मध्ये 68,459 दाखवलेलं आहे. आणि खानदेश वेस्ट म्हणजे धुळे आहे. धुळेमध्ये 11,756. ओके. त्याच्यानंतर सातारामध्ये 6,188, सोलापूरमध्ये 10,888, बेळगाव म्हणजे कोल्हापूर, हा कोल्हापूरचा भाग आहे. ऍक्च्युली बेळगाव मध्ये नव्हता पूर्वी, म्हणजे तुमचं चंदगड, गडिंग्लज वगैरे हा भाग, त्याच्यातला हा बेळगाव आहे. ओके. तिथं 8,861 दाखवलेलं आहे. रत्नागिरीमध्ये काही नाही. आता बघा, ही कोळी म्हणजे काय, त्यांनी कोळी दाखवलं तिकडं. तर पुढे जाऊन त्यांनी काय लिहिलेलं आहे, हे बघा, हे पुढे जाऊन असं म्हटलेलं आहे, द टर्म कोळी इन द लिस्ट रिप्रेझेंट्स महादेव आणि मल्हार कोळी. ह्या जे लिस्ट मध्ये कोळी म्हणून जे दाखवण्यात आलेलं आहे, बघा त्यांनी म्हटलेलं बघा, ही कोळी, ही कोळी म्हणून जे दाखवण्यात आलेलं आहे, तर ही कोळी म्हणजेच महादेव कोळी आणि मल्हार कोळी आहेत. आणि पुढे काय म्हटलं, द फॉर्मर आर फाउंड मेनली इन द व्हॅली इन द ईस्ट स्लोप ऑफ सह्याद्री अँड मुळशी इन द साऊथ वेस्ट ऑफ पुणे, नॉर्थ टू त्र्यंबक. बघा, मगाशीचा हा विषय येत आला बघा, फॉर्मर म्हणजे महादेव कोळी. हे महादेव कोळी ही बहुसंख्येने कुठं राहतात म्हणून सांगितलं त्यांनी, सह्याद्रीच्या स्लोपला, सह्याद्रीच्या पायथ्याशी, कुठं, पुण्याच्या जवळ, पुणेपासून त्र्यंबकेश्वर पर्यंत. मगाशी पण तो विषय आला होता की पुणे ते त्र्यंबकेश्वरच्या डोंगरामध्ये जी काय राहतात ती कोळी, ती खानदेशमध्ये पण आहेत, कुठं आहेत, मराठवाड्यामध्ये पण आहे, बेरारमध्ये पण आहेत, सोलापूरमध्ये पण आहेत, असं त्यांनी सांगितलं होतं मगाशी. बरोबर. मग इथं त्याने स्पष्ट काय सांगितलं बघ, की हे हे कोळी म्हणजे महादेव कोळी आणि मल्हार कोळी आहेत. परंतु हे महादेव कोळी जे आहे, द फॉर्मर म्हणजे महादेव कोळी, आर फाउंड मेनली इन द व्हॅली इन द स्लोप ऑफ साऊथ पुणे आणि त्र्यंबकेश्वर. म्हणजे पुणे ते त्र्यंबकेश्वरची जे काही सह्याद्रीचा पट्टा आहे, तेव्हा हे सह्याद्रीचा जो पट्टा आहे, तर त्या सह्याद्री पट्ट्यामध्ये महादेव कोळी हे जास्त करून आढळतात. आणि इतर ठिकाणी ठीक आहे, कमी प्रमाणात आहेत, आपण ते मान्यच केलेलं आहे. हे बा, इथं अहमदनगरला जास्त आहेत, नाशिकला जास्त आहे, पुण्यामध्ये जास्त आहे, आपण हे मान्यच केलेलं आहे. हे बा, नाशिकला जास्त आहेत, पुण्याला जास्त आहेत. परंतु त्याच्या कंपॅरिझनले जरी कमी असलं ना, तरी सुद्धा हिथं मात्र संख्या आहे. आपण नंतर बघू. आता पुढं बघा, हा, म्हणजे कोळी म्हणजेच ते महादेव कोळी आणि मल्हार कोळी आहे हे सिद्ध झालं. म्हणजे समजा इथं खानदेश आपण घेतलो, तर खानदेशामध्ये 68,000 आहे आणि हिथं खानदेशमध्ये 11,000 आहे. म्हणजे हे सगळं जर आपण धरलो, म्हणजे एक 70, बरोबर, ही 70,000, 80, 81, 80,000 होईल अंदाजे. तर 80,000 जे आहेत ना, ते 80,000 खानदेशामध्ये कोळी दाखवण्यात आलेले, आणि ते कोळी म्हणजे त्यांनी सांगितलं महादेव कोळी आणि मल्हार कोळी आहेत. ते ती लोक कोण आहेत, महादेव कोळी आणि मल्हार कोळी आहेत. आणखीन एक मला तुम्हाला डाटा दाखवायचा आहे 1981चा. हा जरासा बघा, खानदेश बद्दल आपण जेव्हा विचार करतो, 1981चा आहे, आणि इथं मल्हारी कोळी म्हणून लिहिलेलं आहे. हे कोळी मल्हार, तर किती आहे बघ, 30,802. खानदेशमध्ये मल्हार कोळ्यांची संख्या 1891 ला 30,802 दाखवण्यात आलेलं आहे. आणि हिथं सुद्धा काय सांगितलेलं आहे, की बाबा हे जवळपास 80,000, ही 80,000 कोणाची संख्या आहे, महादेव कोळी आणि मल्हार कोळी मिळून. बघा,
1891ला 30,000 मल्हार कोळी होते. आणि मल्हार कोळी तर एसटी मध्ये आहेत. 1976 पासून ती लोक एसटी मध्ये आहेत. मग 30,000 मल्हार कोळ्यांना 1891, आणि त्याचं टोटल पॉप्युलेशन किती होईल माहितीये का? 22.54% दर 10 वर्षाला वाढ होतोय. असं जर तुम्ही केला, समजा ही 80,000 आपण धरू सगळे मिळून, 80,000 मल्हार कोळी आणि महादेव कोळी असं जर आपण कन्सिडर केलो, तर त्याचा प्रत्येक 10 वर्षाने 22.54% वाढ होतोय. आणि असं जर आपण वाढ जर बघितलं, जवळपास ती 2.5 लाखाच्या वर जाते. मग मला सांगा, इंग्रजांचा डाटा आहे, ते सांगतात ही सगळी महादेव कोळी आणि मल्हार कोळी आहेत. मग आत्ताच्या लोकसंख्येप्रमाणे 2.5 लाख फक्त खानदेशमध्ये, जळगाव आणि धुळे मिळून 2.5 लाख मल्हार कोळी आणि महादेव कोळी असायला पाहिजे होते. 2.5 लाख लोकांच्या हातामध्ये आज वैधता प्रमाणपत्र पाहिजे होते. परंतु एकाही व्यक्तीला पडताळणी समितीने दिलेलं नाही. जे काय देण्यात आलेले आहे ते सगळं कोर्टाच्या माध्यमातून किंवा इकडं तिकडं भांडून वगैरे मिळालेलं आहे. पण त्यांनी स्वखुशीने ती लोक 2.5 लाख लोकांना त्यांनी एसटीचे प्रमाणपत्र दिलेले नाही. ते मल्हार कोळी असो महादेव कोळी असो, ते एसटी मध्येच आहे, पण दिलं गेलेलं नाही. म्हणजे खानदेशातल्या लोकांचं केवढं नुकसान झालेलं आहे बघा. खानदेशातल्या कोळ्यांचं केवढं नुकसान झालेलं आहे, एकदम स्पष्टपणे हे बघा. हे बघा, इथं तुमचं खानदेश आहे, ही आकडेवारी आहे बघा. आणि हे बघ खानदेश वेस्ट, हे आकडेवारी आहे. हे म्हणजे महादेव कोळी आणि मल्हार कोळी आहेत, एवढे. मग हे महादेव कोळी आणि मल्हार कोळ्यांना सवलती दिलेल्या नाही. आपण अन्याय सहन करतो, आपण पेटून उठत नाही, आपण अभ्यास करत नाही. शासन अन्याय करतं, पडताळणी समिती अन्याय करता, प्रांत अन्याय करता, आपण मुकाट्याने सहन करतो. ओके, हे अतिशय चुकीचं आपल्या बाबतीत ते घडलेलं आहे. आणि हे बघा, ते तेवढंच नाही. सातारा बघा, सातारामध्ये महादेव कोळी आणि मल्हार कोळ्यांची संख्या 6,188 आहे. मग ह्याचं कमीत कमी 50,000 तर झालेलं आहे ह्या 100 वर्षामध्ये. हे 1912चा डाटा आहे. 1,200 वर्ष झाले आता. 1,200 वर्षामध्ये एक किती कमीत कमी 50,000 तर लोक असतील ना. मग 50,000 लोकांना तुम्ही दिला का व्हॅलिडिटी कास्ट सर्टिफिकेट? साताराच्या लोकांना नाही दिला, वंचित आहेत ती लोक. सोलापूरमध्ये बघा, 1912ला 10,888 होते. मग आता जर आपण जर 2024 आकडेवारी जर काढलो, तर कमीत कमी 70-80 हजार ही लोक असायला पाहिजे. मग 70-80 हजार महादेव कोळ्यांना मल्हार कोळ्यांना तुम्ही प्रमाणपत्र दिला का? नाही दिला. कोल्हापूरमध्ये 8,861 होते, दिला का? नाही दिला. कारण का? तर ही सगळी जी काही महादेव कोळी मल्हार कोळी टोकरे कोळी जे आहेत, तर ही लोक एकतर ते अभ्यास करत नाही म्हणा, किंवा ही लोक लढण्यासाठी तयार नसतात, संघर्ष करायला तयार नसतात, ही लोक निष्क्रिय आहे म्हणा, किंवा ही लोक एकदम असं किती तुम्ही अन्याय करा आम्ही सहन करतो, म्हणजे सहनशीलता ही दाखवणारी ही लोक आहेत. म्हणून इतकी लोकसंख्या असताना सुद्धा 1912ला त्यांनी मुकाट्याने ते सहन करतात. आज जर दुसरे जर कोणी असते, मराठा वगैरे, तर ती लोक खूप मोठा संघर्ष केला असता, असा जर डाटा त्यांना मिळाला असता. पण आपलं दुर्दैव आहे की आपला समाज निष्क्रिय आहे, आणि हे निष्क्रिय समाजावरती वारंवार हे अन्याय हे होतच राहणार. ते विधिलिखित आहे, त्याला आपण कुणी काही करू शकत नाही. फक्त नवीन पिढी जर पेटून उठली, तर त्यांना इझिली न्याय मिळू शकतो, हे 100% सत्य आहे. पुढे बघा, इथं 1931 डाटा आहे. तर 1931च्या डाटामध्ये हे पहा, खानदेश ईस्ट मध्ये इथं कोळी महादेव दाखवलेला आहे बरं का. इंग्रजांची डाटा आहे, ह्याला एकही शब्द ह्याच्यातलं चुकीचं ठरवता येत नाही इंडियन एव्हिडन्स ऍक्ट प्रमाणे. मग 1931 मध्ये कोळी महादेव म्हणून स्पष्ट नोंदी आहेत. किती आहेत? तर
हे 573 त्यावेळी कंपल्सर नव्हते. कोळी नोंदी का झाले हे जेव्हा मी विषय घेईन त्यावेळी तुमच्या लक्षात येईल, की तुम्ही म्हणाल सर तिकडं इकडं हे सगळं तुम्ही महादेव कोळी मल्हार कोळी म्हणता, मग इथं फक्त महादेव कोळी एवढीच कमीच कस काय झाले. तसं नाही आहे ते, की 1931 ला सुद्धा कोळीच नोंदी झालेल्या आहेत. महादेव कोळी मल्हार कोळी असे झालेले नाही. परंतु क्वचित जे काही थोडेफार शिकलेले होते, जे काही थोडंफार माहित होतं, त्या लोकांनी हे कोळी महादेव म्हणून लावून घेतलेलं आहे. पण 80-90% हे फक्त कोळीच झालेले आहेत. म्हणून इथं तुम्हाला लोकसंख्या कमी दिसेल, पण प्रत्यक्षात जी संख्या आहे तर ती संख्या मी मागाशी जे दाखवलं ती संख्या आहे. ओके. आता बघा 1931 ला कोळी महादेव दाखवलं. मग किती आहे खानदेश ईस्ट मध्ये 573 पुरुष आणि स्त्रिया किती होते 328. त्याच्यानंतर बघा नाशिकमध्ये होतेच भरपूर लोक होते 30,000 होते. पुण्यामध्ये जवळपास 36-38 हजार होते. हा. आणि सातारामध्ये बघा 220 पुरुष आणि 175 स्त्रिया 1931 ला. बरोबर. त्याच्यानंतर सोलापूर बघा 139 पुरुष, एकशे 1039 पुरुष आणि 1185 स्त्रिया. आणि पुन्हा बघा भोर मध्ये आहे. ओके. बेळगाव म्हणजे कोल्हापूर 161 102. भोर म्हणजे पुन्हा तुमचं पुन्हा एकदा. त्याच्यानंतर बघा अक्कलकोट. बरोबर. तर ह्या पद्धतीने जर आपण बघितलं तर कोळी महादेवची स्पष्ट नोंदी झालेल्या आहेत. भले ते कमी झाले असतील, कमी झालं असलं तरी फॉर एक्झाम्पल सोलापूर जिल्ह्यामध्ये हे बघा ही आकडेवारी आपण काढलेले कोळी महादेव 1931 ला सोलापूरमध्ये 2224 होते. अक्कलकोटमध्ये 216 होते. अक्कलकोट छोटस तालुका आहे ते. तिथं त्या काळी म्हणजे 100 वर्षापूर्वी 216 होते. लक्षात घ्या. त्याच्यानंतर सातारामध्ये 395, भोर 372, खानदेश 901, जत 12, बेळगाव किंवा कोल्हापूर 263. ही कोळी महादेव नोंदी झाले होते. मग हे प्रांत म्हणतात, पडताळणी समित्या म्हणतात, की किंवा आदिवासी क्षेत्रातले आमदार म्हणतात, खासदार म्हणतात किंवा संघटना म्हणतात, की तुमच्या जिल्ह्यामध्ये महादेव कोळी मल्हार कोळी राहत नाही. तुम्ही नाम सदृशाचा लाभ घेऊन इकडे शिरलेले आहे. परंतु ह्या लोकांनी बघितलं पाहिजे की ही जे डाटा आहे ही डाटा कुणी दिलेला आहे. हे बघा हा सगळा जो डाटा आहे महादेव कोळ्यांचा आणि मल्हार कोळ्यांचा, फॉर खानदेशमध्ये 30,802 मल्हार कोळी होते. हे आम्ही घरी बनवलं का डाटा, घरी प्रिंट केलेलं आहे का? हा. बघा पुन्हा खानदेशमध्ये पानभरे कोळी म्हणून नोंद झालेले आहे. किती 3,000च्या जवळपास. म्हणजे जवळपास बघा 35,000 मल्हार कोळ्यांची नोंदी झालेली आहे खानदेशमध्ये. 35,000. मग गेले कुठं? समजलं ना. तेव्हा मल्हार कोळी म्हणजेच पाणभरे कोळी. काही लोकांची पाणभरी कोळी म्हणून नोंद झाले, काही लोकांची मल्हार कोळी म्हणून नोंद झाले. मल्हार कोळी म्हणून 30,802 आहे. पाणभरी कोळी म्हणून 3,174 आहे. म्हणजे हे सगळं आपण जर खानदेश मधलं बेरीज केलो तर जवळपास किती 34 ते 35 हजार हे मल्हार कोळ्यांची नोंदी झाले. मग त्या आदिवासी आमदारांनी, त्या आदिवासी संघटना, पडताळणी समित्या ह्या लोकांनी सांगावा की बाबा ही कुठं गेले, ह्या मल्हार कोळी महादेव कोळी खानदेश मधले हे कुठं गेले. लक्षात घ्या. हे इथं जर 80,000 1912 जर असतील, मग आज खानदेशमध्ये तुम्ही एकाला व्हॅलिडिटी दिलेली नाही. याचा अर्थ हे महादेव कोळी मल्हार कोळी कुठं गायब झाले ह्याचा काही इतिहास आहे का तुमच्याकडं खानदेश मधले? असं कुठं लिहिलेलं आहे का की बाबा खानदेशमध्ये मागे एकदा भूकंप झाला होता आणि त्या भूकंपामध्ये सगळे महादेव कोळी मल्हार कोळी वाहून गेले किंवा खाली गेले, किंवा महापूर आला होता महापूरमध्ये वाहून गेले, किंवा खानदेशमध्ये एक यान सोडला होता, ते यानमध्ये सगळे हे महादेव कोळी मल्हारकोळी बसले होते आणि ते चंद्रावरती गेले, किंवा महामारी आलं होतं त्या काळी
आणि हे खानदेश मधले 80,000 महादेव कोळी मल्हार कोळी त्या महामारीमध्ये नष्ट झाले. असं काही शासनाकडे डाटा आहे का? मग नसेल तर मग हे गेले कुठं? मग हे जर असतील, मग ह्यांना वंचित का ठेवण्यात आलं? ह्यांना त्यांच्या कायद्यातील जी तरतूद आहे, आरक्षण जे आहे, तर आरक्षणापासून वंचित का ठेवण्यात आला? याचं उत्तर आज न उद्या या पडताळणी समित्यांना वरच्या लेवलला उत्तर द्यावं लागणार आहे. भले ते पीएमओ ऑफिसमध्ये असतील, राष्ट्रपतींच्याकडे असेल, एनसीएसटी कडे असेल, किंवा हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाकडे असेल. परंतु जेव्हा ह्या संघर्षाचा लढा थांबेल, तेव्हा मात्र ह्या लोकांना ह्याचे हिशोब करावा लागणार आहे. हे तुम्ही आज लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर बघा, एक सोलापूर जिल्ह्याचे एक डाटा आहे. एक इंग्रज काळामध्ये एक मालुतरण नावाचा एक संदर्भ ग्रंथ आहे. त्याच्यातलं ह्याने रामचंद्र चिंतामणी म्हणून एका लेखकाने ह्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे 1924 साली. काय त्याने लिहिलेलं बघा. पंढरपूर या गावचे मूळ नाव पंढरी असे होते. या नदी काठावरती सर्वप्रथम आदिवासी कोळी जमातीचे लोक वास्तव्याला आले. हे ऍक्च्युली मोडी लिपीमध्ये आहे, पण त्यांनी मराठीमध्ये कन्वर्ट करून लिहिलेलं आहे. त्या काळच्या मोडी किंवा संस्कृत लिपीमध्ये आहे. आहे माझ्याकडे ओरिजिनल कॉपी आहे. हे आदिवासी विटा पाडणे, ढोर पाळणे, नाव चालवणे, महादेवाची पूजा करणे, मल्हार देवाची पूजा करणे, जंगल मजुरी करणे इत्यादी व्यवसाय करू लागले. त्यावेळी पंढरपूरमध्ये दिंडनेरले असं काहीतरी जंगल होता. ओके. त्याच्यानंतर या व्यवसायावरून ढोर कोळी, टोकरे कोळी, डोंगर कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी इत्यादी नावाने कोळी आदिवासी ओळखू लागले. या सर्व जमाती एकच व समकक्ष आहेत. बघा, पंढरपूर ज्याचं नाव तुम्ही घेता, अख्खं महाराष्ट्र पंढरपूरला जात असतोय. ते पंढरपूर कोळ्यांनी वसवलेलं आहे. ते पंढरपूर सिटीच कोळ्यांनी वसवलेलं आहे. आणि ही कोळी लोक ही आदिवासी जमातीमधली कोळी असं तेव्हा त्या काळी उल्लेख केलेला लक्षात घ्या. तर हे कोळी वेगवेगळे व्यवसाय करत होते. कोणी महादेवाची पूजा करत होते, कोणी मल्हारची पूजा करत होते, कोणी ढोर पाळत होते. म्हणून महादेवाची पूजा करणाऱ्यांना महादेव कोळी असं नाव नाव पडलं. मल्हाराची पूजा करणाऱ्याला मल्हार कोळी असं नाव पडलं. आणि ढोरं पाळणाऱ्या लोकांना ढोर कोळी असं नाव पडलं. परंतु कोळी एकच होते ते. फक्त काही कुटुंब महादेवाची पूजेला लागले, काही कुटुंब मल्हाराची पूजा करायला लागले, काही कुटुंब ढोर पाळायला लागले, ढोरं पाळायला लागले. आणि त्याच्यातनं यांची नावं वेगवेगळे पडले. जसं एकच बापाचे 4 मुलं असतील, एकटा जर शिक्षक असेल तर त्याला शिक्षक म्हटलं जातं, एकटा डॉक्टर असेल तर त्याला डॉक्टर म्हटलं जातं, दुसरा शेतकरी असेल शेतकरी म्हटलं जातं. या पद्धतीने तसंही एकच बापाची सगळी मुलं फक्त वेगवेगळे व्यवसाय करत असल्यामुळं त्यांना वेगवेगळे नाव ठेवण्यात आले. म्हणून तर त्यांनी काय म्हणलं, या सर्व जमाती एकच व समकक्ष आहेत. हे सगळी एकच आहेत, फक्त नावं वेगळे आहेत त्यांचे. ओके. म्हणजे याचा अर्थ काय झाला, सोलापूर जिल्ह्यामध्ये हा पंढरपूर येतोय. म्हणजे पंढरपूरमध्ये महादेव कोळी मल्हार कोळ्यांची वस्ती आहे, ढोर कोळ्यांची वस्ती आहे. हे इंग्रज काळातलं एक मालुतरण नावाचा संस्कृत मधला किंवा मोडी लिपी मधला तो ग्रंथ आहे, ते माझ्याकडे आहे. आणि त्याच्यातला हा उतारा त्यांनी घेतलेला आहे. बरोबर. बघा, म्हणजे पंढरपूरच आम्ही लोकांनी ते वसवलेले. आणि पुंडलिक म्हणून जे तुम्ही म्हणता ना, हे बघा, आदिवासी पुंडलिक कोळ्यांच्या घरी 18 विश्व दारिद्र्य होते. जे विठ्ठलाचा भक्त पुंडलिक जो आहे तो कोळ्यांचा होता. आणि त्याच्या घरी कायमस्वरूपी ते दारिद्र्य असायचं, असं त्या काळी लिहिण्यात आलेलं आहे. ओके. म्हणजे याचा अर्थ पंढरपूरमध्ये जे राहतात ते महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी पैकी आहे. अजून एक बघा, हा सोलापूर जिल्ह्यामध्ये आज सुद्धा ही हंडा बघायला मिळतोय. तर हे मला सांगण्यात आलेले की 1899 सालचा ही हंडा आहे. 1899 सालचा हंडा आहे. आणि ह्याच्यावरती स्पष्टपणे लिहिलेलं आहे. हे बघा, महादेव कोळी, त्यांनी सामाजिक हंडा आहे ती, महादेव कोळी समाजाचा हंडा वगैरे असं काय ते लिहिलेलं आहे.
पण इथं महादेव कोळी स्पष्ट दिसतोय. 1899 इथं स्पष्ट दिसतोय. म्हणजे 1899 हे बघा महादेव कोळी 1899चा. तर 1899च जर महादेव कोळ्यांचा हंडा जर सोलापूर जिल्ह्यामध्ये असेल, समाजाचा हंडा असेल, याचा अर्थ तिथं महादेव कोळी राहत होते 18व्या शतकामध्ये. आणि मग समाजाचा हंडा आहे म्हणजे तिथं खूप मोठा समाज होता. बरोबर. म्हणून जे तुम्ही म्हणता की सोलापूरमध्ये, पंढरपूरमध्ये हे महादेव कोळी राहत नाही, तर हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर बघा, आर्यंथनी काय केलं, हे महादेव कोळ्यांच्यावर खूप डिटेल त्याने अभ्यास केलेला आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी मधला. तर आर्यंथनचं काय म्हणणं आहे, आर्यंथन काय म्हणतं बघा, द ओरिजिनल ऑक्युपेशन ऑफ महादेव कोळी इज सपोज टू हॅव बीन दॅट ऑफ इन्फंट्री सोल्जर्स. महादेव कोळ्यांचं मूळ जे व्यवसाय आहे, धंदा आहे, तर ती सैन्यामध्ये सैनिक म्हणून काम करायचं. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे मावळे होते, ते मावळे ह्याच्यातलं महादेव कोळी जास्त असायचे. ओके, महादेव कोळी चौतारा वगैरे तुम्हाला माहित आहे, किंवा आपलं तानाजी मालुसरे माहित आहे, त्याच्यानंतर शेलार मामा माहित आहे. हे सगळे महादेव कोळ्यांचे होते. आणि त्यांचं एक स्वतंत्र असं सैन्य असायचं शिवाजी महाराजांच्या पाठीमागे. दे आर नाव हजबंडमॅन. ते आता स्वतः काय करतात, शेती करतात. आणि कॅटल कीपर्स, जनावर पाळतात. इन सम प्लेसेस दे आर बोटमन. काही ठिकाणी ते नाव चालवतात. आता पंढरपूरमध्ये कोळी लोकच हे नाव चालवतात, म्हणजेच ते अस्सल महादेव कोळी आहेत. कॅरिंग सम पॅसेंजर्स वगैरे. सम आर हेरिडेटरी मिनिस्टर्स ऍट महादेव टेम्पल. तर ह्या महादेव कोळ्यांचं अजून एक काम काय, तर ही लोक महादेवाच्या मंदिरामध्ये वंश परंपरागतपणे मंदिराचे व्यवस्थापक म्हणून काम करतात, दिवाबत्ती लावण्याचं काम करतात, किंवा काही ठिकाणी ते पुजारी म्हणून काम करतात. आता जर तुम्ही पंढरपूर बघितला, तर पंढरपूरमध्ये हे अनेक महादेवाची मंदिर आहेत. आणि तिथं सगळीकडं हे कोळीच लोक तिथले पुजारी म्हणून काम करतात, मिनिस्ट्रंट म्हणून काम करतात, व्यवस्थापक म्हणून काम करतात. आता बघा, एक एक्झाम्पल फक्त मी घेतो, नंतर डिटेलमध्ये आपण जाणारच आहे. सोलापूर जिल्ह्याचं जेव्हा मी डिटेल बोलणार आहे त्यावेळी खूप डिटेलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतील. हे बघा, अमृतेश्वर महादेव मंदिर म्हणून आहे. हे बघा, हे अमृतेश्वर महादेव मंदिर. जिथं महादेवाचं मंदिर आहे महाराष्ट्रामध्ये, तुम्ही कुठेही बघा, जुन्या काळातलं महादेवाचे मंदिर तुम्ही काढा आणि तिथले जे पुजाऱ्यांची नावे तुम्ही काढा, तर ह्याच्यामध्ये आपले कोळ्याच होते. कोळीच लोक तिथं व्यवस्थापक करत होते, पुजारी म्हणून काम करत होते. हे बघा, इथं म्हणले बघा, द इयरली इन्कम ऑफ द टेम्पल which amounts to about 100 is taken by कोळी who also take a food offering to the god. तर ह्या मंदिरामध्ये जे काही दक्षिणा दिलं जात होते लोकांच्याकडनं, भक्तांच्याकडनं, ती सगळी दक्षिणा कोळी घेत होते. आणि जे काही नैवेद्य दाखवण्यात येत होतं, ती सगळी नैवेद्य सुद्धा कोळी लोक घेत होते. म्हणजे हे महादेवाच्या मंदिरामध्ये हे कोळी लोक काम करत होते, आणि म्हणून त्यांना महादेव कोळी म्हणलेले आहे. आणि तुमच्या तुमच्या जिल्ह्यामध्ये जुन्या महादेवाचे मंदिर बघा, आणि त्याचे इंग्रज काळातली सगळी पुजाऱ्यांची नावं काढा, ते मिळतात. आणि ती सगळी आपल्या कोळ्यांची लोक होते. नंतर वेगवेगळ्या लोकांनी आक्रमण केलं आणि आपल्याला तिथून हकलून दिलं वगैरे, तो नंतरचा भाग आहे. पण इंग्रज काळामध्ये मात्र आपलीच लोक तिथं काम करत होते, आणि अगदी प्राचीन काळापासून ती लोक काम करतात. त्याच्यानंतर आता आपण बघू की कोल्हापूर जिल्ह्यातली महादेव कोळी. बरोबर, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणारे महादेव कोळे. इथं बघा, इथं असं म्हटलेलं आहे, द ओरिजिनल ऑक्युपेशन ऑफ महादेव कोळी इज वगैरे वगैरे. पण तेच एन्थोविन काय म्हणतो बघा, इन कोल्हापूर, इन कोल्हापूर दे आर ऑल्सो गॅदर्स लेक वगैरे वगैरे. म्हणजे आर्यंतन म्हणतो की महादेव कोळ्यांचा व्यवसाय अमुक 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 आहे. आणि कोल्हापूर मधले महादेव कोळी काय करतात, तर हे काम करतात.
म्हणजे याचा अर्थ काय झाला? आर्यंथोंच्या म्हणण्याप्रमाणे कोल्हापूरमध्ये जी कोळी राहतात ती कोण आहे? तर महादेव कोळी आहेत. बरोबर, महादेव कोळी आहेत. त्याच्यानंतर बघा कोल्हापूरचा अजून एक डाटा 1886 च हा गॅजेटियर आहे कोल्हापूरचा. त्याच्यामध्ये काय म्हटलं बघा, कोळीज अ फेरीमॅन आर रिटर्न्ड ॲज अ नंबरिंग 6240 अँड ॲज फाउंड ऑल ओव्हर दी स्टेट. फेरीमॅन म्हणजे काय? नाव चालवणारे. मी मगाच सांगितलं महादेव कोळ्यांचं काम काय, हे बघा. महादेव कोळ्यांचं काम, इन सम प्लेसेस दे आर बोटमन, ते नाव चालवतात. ओके, नदीमध्ये. आणि इथं फेरीमॅन म्हणजे काय? नदीमध्ये नाव चालवणारे, नावाडिगा असं म्हणतात. ओके, कोळी किंवा नाव चालवणारी ह्यांची लोकसंख्या किती? 6240 होते. मी मगाशी तेच आकडे वरी आपण दाखवलो. बेळगाव मध्ये जे आकडेवर दाखवलं ना 6000, तर तेच 6000 इथं दाखवलेलं आहे. म्हणजे ही सगळी कोल्हापूरमध्ये जी काही कोळी आहेत ना, ही सगळीचे सगळे महादेव कोळी आहेत, लक्षात ठेवा. हा, अँड फाउंड ऑल ओव्हर द स्टेट वगैरे वगैरे. इथं बघा, दे आर डिवायडेड इंटू कबीर कोळी, महादेव कोळी अँड राज कोळी. तर कोल्हापुरातली जी कोळी आहे, तर ही कोळी कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत म्हटलं त्याने? कबीर कोळी, महादेव कोळी आणि राज कोळी. आता तुम्हाला माहित आहे, महादेव कोळी म्हणजेच राज कोळी. महादेव कोळींची समानार्थी शब्द आहे. महादेव कोळी, डोंगर कोळी, राज कोळी ही एकच आहे. आता कबीर कोळी म्हणजे काय? तर मित्रांनो, जे कर्नाटकमध्ये जे महादेव कोळी राहतात, त्यांना बोली भाषेमध्ये कब्बलगेर कोळी म्हणतात. कब्बलगेर कोळी. कब्बलगेर म्हणजेच मराठीमध्ये महादेव कोळी. अगदी हे मागच्या 5-6 महिन्यापूर्वी मला एक डाटा सापडला आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की कर्नाटकमध्ये ज्यांना कब्बलगर म्हटलं जातं, त्यांना आंध्रामध्ये एक शब्द आहे, मी सांगतो तुम्हाला, आणि त्यांनाच मराठीमध्ये महादेव कोळी म्हटलं जातं. मराठवाड्यामध्ये महादेव कोळी, कर्नाटकमध्ये कब्बलगेर, आणि त्यांनी एक आंध्रामध्ये एक वेगळा शब्द सांगितला, सांगतो मी तुम्हाला, तर ते म्हटलं जातं. म्हणजे याचा अर्थ कर्नाटकमध्ये जी काय कोळी राहत होते ते म्हणजे कबीर कोळी. ती कबीर कोळी म्हणजेच महादेव कोळी, म्हणजेच ते राजू कोळी. यावरून असं लक्षात येतं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे काय 6240 कोळी राहत होते 1886 मध्ये, ही कोळी फक्त महादेव कोळी. कोणी कबीर कोळी म्हणत होते त्यांना, कोळी महादेव कोळी म्हणत होते, कोळी राज कोळी म्हणत होते. पण होते ते फक्त कोण होते? तर ते महादेव कोळीच होते. ओके, महादेव कोळी होते, हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा सातारा. सातारामध्ये काय झालं बघा, तानाजी मालुसरे आपल्याला माहित आहेत. तिथं इंग्रजांनी काय लिहिलं बघा 1921 ला. बस बळा खाली बस. 1921 काय म्हटलं? तानाजी मालुसरे was possibly not a Maratha but कोळी belonging to राज और महादेव डिव्हिजन. तानाजी मालुसरे हे मराठा नव्हते, तर ते कोण होते? तर ते होते कोळी. आणि त्यातल्या त्यात कोण कोळी होते? ते राज कोळी किंवा महादेव कोळी. राज कोळी किंवा महादेव कोळी. ठीक आहे. राज कोळी किंवा महादेव कोळी होते. बरोबर. आता बघा याच्यामध्ये काय म्हटलं बघा त्यांनी, मग हे हे कुठं राहत होते? तानाजी मालुसरे कुठं राहत होते? तर हे त्यांनी सांगितलं, महाबळेश्वर, सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर आहे. महाबळेश्वरच्या पायथ्याशी एक डोंगर आहे, त्या ठिकाणी गाव आहे, आणि त्या गावचे ते मूळ रहिवासी होते. हे बघा, वाई तालुका, वाई तालुका सातारा. हा,
पंचगणी हिल अशा पद्धतीचे आहे, तर ती तिथं राहत होते. मग इथं एक अजून एक इंटरेस्टिंग माहिती काय आहे बघा तानाजी मालुसरे यांच्याबद्दल. इट सीम्स दॅट शिवाजी हॅड अ गुड डील ऑफ ट्रबल with the caste called Dongri Kodi, who lived in the neighborhood and made their living a deprivation. He accordingly appointed Tanaji Malusare, a native of Godovali, a village at the foot of the Panchgula वगैरे. याचा अर्थ काय मी तुम्हाला सांगतो की शिवाजी महाराज या सातारा किंवा वाई तालुक्यातून ते जा ये करत होते. जा ये करत असताना इथं हे जे महाबळेश्वरचे डोंगर आहेत त्या डोंगराच्या परिसरामध्ये हे डोंगर कोळी राहत होते. डोंगर कोळी म्हणजेच पुन्हा महादेव कोळी. ती डोंगर कोळी राहत होते. तर ही लोक शिवाजी महाराजांना त्रास देत होते. हे बघा शिवाजी महाराजांचे सैन्य आलं म्हणा वगैरे वगैरे. गुड डील ट्रबल, ट्रबल म्हणजे त्रास द्यायचे, ते त्रास देत होते. आणि म्हणून ह्या डोंगर कोळ्यांचा बंदोबस्त करायला तिथं काय केलं, तानाजी मालुसरेंची नियुक्ती, अपॉइंटमेंट, नियुक्ती शिवाजी महाराजांनी केली. आणि मग ते तानाजी मालुसरेंनी काय केलं, एक तर त्यांचा जो त्रास देण्याचा प्रकार होता तर तो त्यांनी कमी केलाच, प्लस त्याच लोकांना सैन्यामध्ये कन्वर्ट केलं आणि शिवाजी महाराजांच्या मागे मावळे म्हणून ते युद्ध लढत राहिले. म्हणून इथं तानाजी मालुसरे हे महादेव कोळेंचे आहेत हे आपण समजलं पाहिजे. आणि मग ते जर महादेव कोळी असतील मग वाई मधली कोळी ही महादेव कोळीच असणार आहे. वाई मधली महादेव कोळी असेल तर मग सातारा मधली पण कोळी महादेव कोळीच असणार आहे. परंतु दुर्दैवाने तानाजी मालुसरेंचं वापर मात्र करून घेण्यात आलं हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी. पण तानाजी मालुसरेंची जे रक्त नात्यातले लोक जे आहेत किंवा त्यांचे पै पाहुणे जे आहेत त्यांना मात्र आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर मराठवाड्यातली कोळी, महादेव कोळी. हे पहा मराठवाड्यामध्ये सुद्धा महादेव कोळी आहेत. तिथं सिराजुल हसन या माणसाने खूप मोठं काम केलेले, सय्यद सिराजुल हसन. 1920 साली त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, दी कास्ट अँड ट्राईब्स ऑफ निजाम डोमिनॉन, निजाम प्रांतातील जाती आणि जमाती. तिथं त्यांनी काय म्हणलेलं बघा कोळी बद्दल लिहिताना, दी कोळीज आर डिवायडेड इंटू सेव्हरल एंडोगाम सब ट्राईब्स, टू ऑफ विच मल्हार कोळी अँड महादेव कोळी आर फाउंड इन दिस डोमेनॉन. सिराजुल हसन म्हणतोय की कोळ्यांच्या मध्ये बरेचसे उपगट आहेत, परंतु ह्या निजाम प्रांतामध्ये मात्र फक्त मल्हार कोळी आणि महादेव कोळी अशी दोनच उपगट आढळतात. बाकीचे कोळी इथं राहत नाही. ओके, म्हणजे मराठवाड्यामध्ये तुमचे ढोर कोळी किंवा टोकरे कोळी सुद्धा राहत नाही तिथं, फक्त महादेव कोळी आणि मल्हार कोळी राहतात. आणि पुढे काय म्हटलेलं बघा की दी मल्हार कोळीज टेक देअर नेम फ्रॉम गॉड मल्हार वगैरे वगैरे, हा नंतर आपण बघू. परंतु तुम्ही इथं लक्षात घ्या की मराठवाड्यामध्ये जी कोळी राहतात हे फक्त महादेव कोळी मल्हार कोळी राहतात. ओके, परंतु या आदिवासी क्षेत्रातील आमदार खासदार मंत्री संघटना म्हणतात की मराठवाड्यातली लोक बोगस आहे, खानदेश मधली लोक बोगस आहे, पश्चिम महाराष्ट्रातली लोक बोगस आहेत. अरे मित्रांनो, थोडं तरी हे डाटा वाचा ना. इंग्रज काळातील डाटा आहे, तुमच्या आजोबांनी किंवा माझ्या आजोबांनी ते लिहिलेलं नाही, हे इंग्रजांनी लिहिले. आणि त्या काळी लिहिले. तुम्ही आरक्षण कधी दिला, 1950 ला. आणि ह्या डाटा कधीचे आहेत, हे 1800 पासून आहेत. 1800 पासूनचे सगळे डाटा आहे. आत्ताचा बघा हे 1920 चा डाटा आहे. आणि स्पष्टपणे ही मानवशास्त्रज्ञ लिहितात की मराठवाड्यामध्ये फक्त महादेव कोळी आणि मल्हार कोळी राहतात म्हणून. ओके, फक्त आता बघा हे पुन्हा एकदा हैदराबादच आहे, म्हणजे औरंगाबादचं आहे ते. 1921 चा डाटा आहे. तर ह्याच्यामध्ये काय म्हटलं बघा, अ ग्रुप ऑफ कल्टिवेटर अँड फिशरमॅन ऑफ मिक्स्ड डिसेंडेंट न्यूमरस इन वेरंगडा अँड औरंगाबाद डिस्ट्रिक्ट. The Kolis are divided into several endogram subtribes, but only two of these, for example,
मल्हार कोळी अँड महादेव कोळी आर टू बी फाउंड इन दिस डोमेन. हा, हे मल्हार कोळी वगैरे पुढचं काय आम्ही वाचत नाही. किंवा वाचू बघू. हे बघा, द मल्हार कोळीज आर ऑल्सो नोन ॲज पाणभरे कोळी और चुंबळी कोळी बिकॉज दे आर एम्प्लॉयड ॲज अ मेंबर ऑफ बलूत अँड सप्लाय वॉटर टू व्हिलेजर्स. दी महादेव कोळीज कॉल देमसेल्फ राज कोळीज अँड दे आर मोस्ट न्यूमरस इन दी स्टेट. बघा, हे महत्वाचं आहे, शेवटचं वाक्य. त्यांनी म्हणलेलं आहे, कोळ्यांच्या मध्ये अनेक उपगट आहेत आणि त्या उपगटापैकी मराठवाड्यामध्ये म्हणजे ह्या निजाम प्रांतामध्ये फक्त मल्हार कोळी आणि महादेव कोळी राहतात. मल्हार कोळी कोणाला म्हणलेले आहे? जे पाणी भरतात गावामध्ये त्यांना मल्हार कोळी म्हणलेले आहे. आता पुढे त्यांनी राजकोळी म्हणजेच मल्हार कोळी इथं सांगितलेलं आहे. आणि हा वाक्य महत्वाचा बघा, दी महादेव कोळी कॉल देमसेल्फ राज कोळी अँड आर मोस्ट न्यूमरस इन दी स्टेट. म्हणजे महादेव कोळी हे जास्त संख्येने ह्या निजाम प्रांतामध्ये राहतात. निजाम प्रांत म्हणजे मराठवाडा आणि बेरार. मराठवाड्यातले सगळे जिल्हे आले आणि बेरारचे सगळे जिल्हे आले. तर हिथं त्यांनी काय सांगितलं, महादेव कोळी मल्हार कोळी दोन प्रकार आहेत, परंतु जास्त लोक कोण राहतात तर महादेव कोळी राहतात. ओके, महादेव कोळ्यांची संख्या ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे, न्यूमरस. इथं बघा, हैदराबादचे लोक म्हणून जोशीने एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांचं काय म्हणणं बघा, हे पण 1920-21 दरम्यानच आहे. कोळ्यांच्या अनेक उपजाती आणि पोटजाती असल्या तरी आपल्या राज्यात मल्हार कोळी आणि महादेव कोळी असे दोनच प्रकार आहेत. मल्हार कोळी, बरोबर, हे हे मल्हार दैवत मानतात. त्यांचे पानभरे कोळी आणि चुंबळे कोळी असे दोन प्रकार आहेत. हे लोक लोक स्वतःच गावात पाणी भरण्याचं साफसफाईचं कामे करतात. महादेव कोळी संख्येने जास्त आहेत. हे बघा, त्याने काय सांगितलं, ह्या हैदराबाद स्टेटमध्ये म्हणजे कोळ्यांचे अनेक प्रकार जरी असले, हैदराबाद स्टेटमध्ये फक्त महादेव कोळी आणि मल्हार कोळी आहेत. आणि त्यातले त्यात महादेव कोळ्यांची संख्या ही जास्त आहे. इथं पण त्याने सांगितलं बघा, इथं पण सांगितलं महादेव कोळ्यांची संख्या जास्त आहे आणि इथं पण सांगितलं महादेव कोळ्यांची संख्या जास्त आहे. बरोबर. मग मराठवाड्यामधले कोळी बोगस आहे असं शासन म्हणतंय, पडताळणी समित्या म्हणतात, प्रांत अधिकारी म्हणतात, टीएसपी मधले लोक म्हणतात. बरोबर. तरी सुद्धा आपण ते सहन करतो. मराठवाड्यातले लोक हे सहन करतात तुम्ही बोगस आहे म्हटल्यानंतर. कारण का? हे निष्क्रिय माणसं आहेत. कोळी हे पूर्णपणे निष्क्रिय झालेलं आहे. ते बेरार मधले असू दे, मराठवाड्यातलं असू दे किंवा खानदेशातलं असू, पश्चिम महाराष्ट्र, तुम्ही काही म्हणा, आम्ही ते सहन करतो. तुम्ही बोगस म्हणा, जातचोर म्हणा, घुसखोर म्हणा, काय वाटेल ते म्हणा, पण आम्ही ते सहन करतो. सहनशीलता आमच्याकडे जास्त आहे. हे आमची लोक दाखवतात. परंतु मित्रांनो, तुम्ही बोगस नाही आहे, तुम्ही सगळी ओरिजिनल आहे. अजून पुढचे व्हिडिओज बघत चला, तुम्हीच ओरिजिनल आहे आणि तुमच्याकडनंच ती लोक मायग्रेटेड झालेले आहेत. ओके. तर मराठवाड्यामध्ये सुद्धा महादेव कोळी मल्हार कोळी आहे. आता येतो विदर्भामध्ये बघा, विदर्भ, सीपी, बेरार, ह्याच्यामध्ये काय म्हटलं बघ, इन बेरार द प्रिन्सिपल ग्रुप इज दॅट ऑफ द महादेव कोळीज. बेरार मध्ये जी कोळी राहतात, कोण राहतात कोळी? महादेव आणि मल्हार दोनच राहतात तिथं, कारण बेरार सुद्धा निजाम प्रांतात होते म्हणून दोनच राहतात. परंतु द प्रिन्सिपल ग्रुप इज दॅट ऑफ महादेव कोळी. म्हणजे त्याच्यामध्ये जे बहुसंख्य लोक जे राहतात ते महादेव कोळी राहतात बेरारमध्ये. हुज नेम इज डिराइव्ड फ्रॉम दी महादेव और पंचमहर्षी हिल. तिथं बेरारमध्ये पंचमहर्षी नावाचं हिल आहे, डोंगर आहे. त्या डोंगराचे नावे आणि त्या डोंगरामध्ये कदाचित महादेवाचं मंदिर आहे. त्या महादेवाच्या मंदिराचे नावे ह्यांना महादेव कोळी म्हणलेलं आहे. परंतु इथं आपल्याला एकच लक्षात ठेवायचं, बेरारमध्ये बहुसंख्येने महादेव कोळी राहतात. इथं बघा, पुन्हा सीपी मध्ये पुन्हा तेच, इन बेरार द महादेव कोळीज कॉल्ड आफ्टर महादेव और पंचमहर्षी हिल आर डिवायडेड इंटू खास और प्युअर अँड अकरामाशी किंवा मिक्सड.
बेरारमध्ये महादेव कोळी भरपूर प्रमाणामध्ये राहतात. महादेवाचे नावे किंवा पंचमहर्षी डोंगराच्या नावे यांना महादेव कोळी म्हटलं जातं. आणि ह्याच्यामध्ये दोन गट आहेत पुन्हा, एक प्युअर महादेव कोळी, एक आक्रमाशी महादेव कोळी. ओके. त्यानंतर बघा पुन्हा इथं बघा, दी महादेव कोळीज फ्रॉम रसेल अँड हिरालाल हॅव स्टेटेड दॅट विदर्भा किंवा बेरार द प्रिन्सिपल ग्रुप ऑफ कोळी इज दॅट ऑफ महादेव कोळी अँड दे आर डिवायडेड इंटू खास आणि आक्रमाशी. पुन्हा एक जी.एस. गुरेने घेतलेला आहे. जी.एस. गुरे सुद्धा काय म्हणतोय की बाबा विदर्भामध्ये किंवा बेरारमध्ये जी कोळी राहतात ती महादेव कोळी आहेत आणि हे जास्त संख्येमध्ये महादेव कोळी आहेत. आता खानदेशमध्ये आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. तिथं पुन्हा एकदा बघा, कोळी इन्क्लुड्स लार्ज नंबर ऑफ ट्राईब्स. हे ठाण्याच्या गॅजेटमध्ये लिहिलेलं आहे. इथं 18 पाहिजे होतं, 1882 आहे हे. ठाण्याच्या गॅजेटमध्ये काय लिहिलं, कोळी इन्क्लुड्स अ लार्ज नंबर ऑफ ट्राईब्स. देअर सेटलमेंट स्ट्रेचेस from the deserts north Gujarat to Ratnagiri inland by Pandharpur in the south of Pune as far east of Mahadev Balaghat hill in the Nizam Dominion and through the central provision and Berar North Khandesh. The Kolis are found in almost every village in Gujarat, Konkan and Deccan. ओके. बघा त्याने काय म्हटलं इथं, कोळी ट्राईब म्हटलेले, जमात. जमात म्हटल्यानंतर महादेव कोळी, मल्हार कोळी, डोर कोळी हे कोळी ट्राईब मध्ये मोडतात. तर ही कोळी ट्राईब कुठं कुठं आहे असं त्यांनी ठाण्यामध्ये सांगितलेलं आहे. तर ही गुजरात टू रत्नागिरी ह्या कोस्टल एरियामध्ये पण ही कोळी ट्राईब राहतात. त्याच्यानंतर पंढरपूर, पुणे, त्यानंतर निजाम प्रांत म्हणजे मराठवाडा, बेरार, त्यानंतर हे बेरार, खानदेश, सीपी ह्या सगळीकडे ही कोळी ट्राईब राहतात. म्हणजे याचा अर्थ पुण्यामध्ये जी कोळी ट्राईब आहे तीच कोळी ट्राईब सगळीकडे आहे. किंवा ठाण्यामध्ये जे आहे, हे बघा ठाण्याचंच गॅजेट राहते, ठाण्यामध्ये जी कोळी ट्राईब आहे तेच कोळी ट्राईब पुण्यात आहेत, तेच खानदेशमध्ये आहेत, तेच सीपी मध्ये आहेत, तेच बेरारमध्ये आहेत, तेच पंढरपूरमध्ये आहेत. फरक काहीच नाही. बरोबर. फक्त पडताळणी समितीने आपल्यामध्ये फरक केलेला आहे. टीएसपी मधले ओरिजिनल, ओटीएसपी मध्ये डुप्लिकेट हे पडताळणी समितीने केलेलं आहे. पण इंग्रजांनी काय लिहिलं हे ते बघितलंच नाही. हे आदिवासी क्षेत्रातले हे जे अभ्यासक आहेत आता अलीकडं, हे जे अभ्यासक आहेत त्यांनी बघितलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. तुम्ही कोळी, आम्ही कोळी, सगळे एकच आहे, सगळं आपलं रक्त एकच आहे. ओके. फक्त आपण दुसऱ्यांचं ऐकून एकमेकांच्या वरती ताशेरे ओढत असतो, तर ते चुकीचं आहे. मगाशी मी तुम्हाला हे सगळं दाखवलेलं आहे. तेव्हा हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं लिस्ट आहे किंवा पत्र आहे. त्या पत्रामध्ये काय म्हटलं बघा, आरटीए खाली विचारलं होतं, विथ रेफरन्स टू युअर आरटीए अप्लिकेशन डेटेड 16, बरोबर, इट इज स्टेटेड दॅट कोळी महादेव इज अ शेड्यूल ट्राईब इन एंटायर महाराष्ट्र सिन्स 1950. त्याच्यानंतर डोंग कोळी मल्हार आर ऑल्सो शेड्यूल ट्राईब्स इन होल महाराष्ट्र सिन्स 1976. त्यांनी काय लिहिलं, कोळी महादेव 1950 पासूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि 1976 पासून कोळी मल्हार शेड्यूल ट्राईब मध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे इथं याच भागात आहे त्याच भागात आहे असं पत्र आहे का? नाही. मानववंशशास्त्रज्ञांनी सांगितलं का पुणे, जुन्नर, खेड, ह्याच्यामध्येच महादेव कोळी राहतात म्हणून? नाही. मग मानववंशशास्त्रज्ञ म्हणतात महादेव कोळी, मल्हार कोळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहतात. मराठवाड्यामध्ये, बेरारमध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, खानदेशमध्ये, सीपी मध्ये सगळीकडेच राहतात. आणि पुणे, पुणे, नाशिक ह्या भागातली सुद्धा महादेव कोळी आणि हिकडली महादेव कोळी हे सगळं एकच आहे असं मानववंशशास्त्रज्ञ सांगतात. परंतु ही लोक जी आहे ही प्रांत अधिकारी, पडताळणी समित्या त्यांचा अपूर्ण अभ्यास असल्यामुळं हे अपप्रचार त्यांनी पसरवलेले आहे. आणि टीएसपीतली लोक बोगस बोगस म्हणून आपल्याला हिणवत असतात.
मित्रांनो, इथून पुढं कोणीही बोगस म्हणू दे, तुम्ही ताबडतोब फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे. त्याने सिद्ध करायला सांगायला पाहिजे की बाबा मराठवाड्यातले कोळी हे बोगस आहेत, बेरार मधले बोगस आहेत, खानदेश मधले बोगस आहे. तू दाखव. नसेल तर 1 कोटी नुकसान भरपाई दे. सार्वजनिक पद्धतीने तू बदनामी केलेला आहेस, असं तुम्ही दाखल केलं पाहिजे. मगच ते झक मारून ते शांत होतील, किंवा त्यांना हे सगळे पुरावे तुम्ही दिलं पाहिजे. पण आपण लढत नाही, आपण आशा सोडून दिलेल्या आहे. आपण एकदम निर्लज्जपणे कसंही जीवन जगतो. चोर म्हणा, घुसखोर म्हणा, काय वाटेल ते म्हणा, आपण ते सहन करतो. त्यामुळं ही लोक आपल्यावरती अन्याय करतात. पण जी तरुण मुलं आहेत, त्या तरुण मुलांनी ही डिटेलमध्ये सगळी डाटा अभ्यास करा. तुम्हीच खरे आदिवासी आहेत, तुम्हीच खरे महादेव मल्हार टोकरे कोळी आहे. तर तुम्ही जोरात संघर्ष जर केला शासनाबरोबर, 100% तुम्हाला तुमचे हक्क मिळणार. कारण हे कोणीच नाकारू शकत नाही. ना शासन नाकारणार आहे, ना कोर्ट नाकारणार आहे, ना कुणाला नाकारता येतं. कारण ही कायद्यामध्येच तरतूद आहे. इंग्रज काळातलं एक हे डाटा हे खोटं ठरू शकत नाही, आणि त्याला खोटं ठरवताच येत नाही. फक्त आपल्याला व्यवस्थितपणे भांडलं पाहिजे, आणि हे योग्य ठिकाणी हे सगळे पुरावे आपण ठेवला पाहिजे. ओके. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये भाग 3.1 आणि भाग 3B ह्याच्यामध्ये आपण महादेव कोळी किंवा डोंगर कोळी किंवा राजकोळी ह्याच्याबद्दल आपण बघितलेलं आहे. आणि ह्यामध्ये आपण रिझर्वेशन त्यांना 1921 पासूनच मिळत होतं हे बघितलेलं आहे. आणि हे प्रत्येक OTSP मधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत. ते जे काही कोळी म्हणून आहेत ना, हे सगळे एकतर महादेव कोळे, नाहीतर मल्हार कोळे, नंतर डोंगर कोळे, ढोर कोळे आहे. फक्त कोळी म्हणून असं कुठे जात अस्तित्वात नाही. कोळी म्हटल्यानंतर तो एकतर महादेव कोळे आहे, नाहीतर मल्हार कोळे, नाहीतर ढोर कोळे, नाहीतर सोनकोळे. एवढंच आहे. पण सोनकोळी तुम्हाला माहित आहे, फक्त ती समुद्रकिनारी राहतात. ओके. तर इथं आपण थांबू. उद्याच्या व्हिडिओमध्ये, उद्याच्या किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये भाग 4 ह्याच्यामध्ये आपण OTSP क्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये मल्हार कोळी राहत असल्याबाबत, ओके, मल्हार कोळी राहत असल्याबाबतचे जे सक्षम पुरावे ते आपण बघू. ह्याच्यातले काही पुरावे पुन्हा रिपीट होणार आहेत. कारण का मल्हार कोळी तिथं लिहिलं म्हटल्यानंतर ती पुरावे पुन्हा मल्हार कोळ्यांच्या मध्ये येणार. परंतु प्रत्येक जिल्ह्यामध्ये मल्हार कोळी आहेत हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊ. पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ मित्रांनो बघत चला, आणि सगळं व्यवस्थितपणे समजून घ्या. समजत नसेल तर 2 ते 3 वेळा बघा. आणि खाली व्हिडिओच्या खाली तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा, कॉमेंट्स करा. ओके. तर पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.